विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला अनसॉल्वचा जो तिसरा प्रॉब्लेम आहे तो मी सोडून देणार आहे। हा जो अनसॉल्वचा तिसरा प्रॉब्लेम आहे हा आहे रीना आणि आरती ह्या दोन पार्टनरचा दिलेला आहे। याच्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची आहे। ठीक आहे, तर हा जो प्रॉब्लेम आहे रीना आणि आरतीचा पहिल्यांदा मी तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओवरती तुम्हाला शेअर करेन। ओके, त्याचा पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत राहा। जर तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला त्याचा आधार मिळेल। ठीक आहे, सो मी तुम्हाला प्रॉब्लेम स्क्रीनवरती दाखवत आहे आणि दाखवल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सोपा पडेल। प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढलेला असेल। स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं की तो प्रॉब्लेम पूर्णपणे व्हेरी फुली रीडिंग करायचा आहे। त्याच्याबद्दल ट्राय बॅलन्स, त्यानंतर ऍडजस्टमेंट रीड करायच्या। ऍडजस्टमेंट रीड झाल्यानंतर तुम्हाला जे ट्राय बॅलन्स मध्ये आयटम दिलेले आहेत त्याला स्टार मार्किंग करून घ्यायचं आहे। स्टार मार्किंग कशाला करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, ऑलरेडी तुम्ही केलेले पण असतील। स्टार मार्किंग कशाला करायचंय हे पहिल्यांदा बघून घ्या। स्टार मार्किंग जे तुम्हाला करायचं आहे ते सन्डे डेटर्सला असणार आहे। त्यावरती 3 ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ती सगळ्यात मोठी ऍडजस्टमेंट आहे। त्यानंतर लँड अँड बिल्डिंग आहे, सॅलरीज आहे, वेजेस आहे, इन्शुरन्स आहे, त्यानंतर सन्डे क्रेडिटर्स आहेत। ओके, तर या पद्धतीने आपण पूर्णपणे स्टार मार्किंग करून घेणार आहोत। ठीक आहे, सो आपण वेळ न वाया घालवता आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये सॉल्वचा एचएससी बोर्ड जे आहे त्या एचएससी बोर्डामध्ये अनसॉल्वचा जो तिसरा प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा, तर त्याचं मी आज सोल्युशन तुम्हाला करून देणार आहे। ठीक आहे, चला तर आपण सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपण ट्राय बॅलन्स बघणार आहोत। ट्राय बॅलन्सची डेबिटची बाजू बनणार आहे, ती पहिल्यांदा आपण पोस्टिंग करून घ्यायचे। पहिल्यांदा मी तुम्हाला आपण दाखवतोय हे माझं ट्रेडिंग अकाउंट आहे। तिथला खालचा जो पोर्शन आहे हा माझा प्रॉफिट लॉस अकाउंटचा आणि त्यानंतर बॅलन्स शीट आहे। सो प्रॉब्लेम स्टार्ट करूया। पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये दिसते तुम्हाला परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो, पण त्या अगोदर आपण लिहिणार आहोत टू ओपनिंग स्टॉक। ओके, ओपनिंग स्टॉक घेणार आहोत आणि त्यानंतर आपण लिहिणार आहोत परचेस। ओके, परचेस घेणार आहोत। परचेसची अमाउंट आपल्याला दिलेली आहे 35,500 35,500, पण तुम्ही इनर कॉलमलाच मेन्शन करा कारण की जर रिटर्न आले तर तुमची कोणत्याही पद्धतीची खाडाखोड होणार नाही। इथे लिहायचंय रिटर्न। क्लिअर, तर या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे सन्डे डेटर्स आहेत। बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करा सन्डे डेटर्स। ओके, सन्डे डेटरची जी अमाउंट तुम्हाला दिलेली आहे ती 40,000 आहे। ऍडजस्टमेंट तुम्हाला 3 पद्धतीचे ऍडजस्टमेंट आहे, बॅड डेट्स आहे, आरडीडी आहे आणि डिस्काउंट पण आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जागा सोडणार आहोत। त्यानंतर नेक्स्ट दिसते सेल्स रिटर्न। सेल्स रिटर्न म्हणजे सेल्स मधून मायनस करायचं ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड। पहिल्यांदा लिहायचंय बाय सेल्स आणि त्यातून लेस करायचे लेस सेल्स रिटर्न। ओके, सेल्स रिटर्नची अमाउंट दिली तुम्हाला 1,000 मेन्शन करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलाय 18,100 ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 18,100 आउटर कॉलमला घ्यायचंय। त्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले, बरोबर आहे। आता इथे बॅड डेट्स किंवा आरडीडी जर तुम्हाला ट्राय बॅलन्सला दिलेलं असेल तर माझं असं सजेशन असेल की तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पूर्णपणे फॉर्मॅट लिहा। फॉर्मॅट पार्ट पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ही ऍडजस्टमेंट पूर्णपणे क्लिअर करता येईल। आता फॉर्मॅट काय आहे मागच्या लेक्चरमध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याही लेक्चरमध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट देतो। पुन्हा एकदा सांगतो की जर ट्राय बॅलन्स मध्ये बॅड डेट्स ऑलरेडी दिलेल्या असेल तर तुम्ही फॉर्मॅट मध्ये लिहायचं। मग आता काय करायचं, आपला फॉर्मॅट काय आहे, पहिल्यांदा आहे बॅड डेट्स, त्याला आपण ओल्ड म्हणणार आहे, ओल्ड बॅड डेट्स आहे। त्यानंतर आपण ऍड करतो, पुन्हा बॅड डेट्स ऍड करतो। हे जे बॅड डेट्स आहेत हे न्यू आहे। त्यानंतर ऍड करायचे तुम्हाला आरडीडी, ही तुमची पण न्यू आरडीडी आहे आणि त्यानंतर लेस करणार आहोत आपण ओल्ड आरडीडी। हा आपला फॉर्मॅट आहे। तर या फॉर्मॅट मध्ये आपण मेन्शन करणार आहोत तुम्हाला दिलेला आहे बॅड डेट्स 500 रुपीज, दिस इज युअर ओल्ड बॅड डेट्स। ओल्ड बॅड डेट्स मध्ये लिहायचे 500। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचंय
लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीट असेट साइड, अमाऊंट इज 25,000. ऍडजस्टमेंट दिलेली आहे कारण की तुम्ही स्टार मार्किंग केलेला आहे 25,000. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर, ते पण बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचे फर्निचर. आता याच्यावरती ऍडजस्टमेंट दिली आहे, ऑर्डर कॉलमला घ्या 20,000. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट. डिस्काउंट डेबिटला दिला आहे, दॅट इज युअर एक्सपेंडिचर, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करायचंय टू डिस्काउंट. जी अमाऊंट दिली 1,000 ती आउटरला घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे रॉयल्टीज. रॉयल्टीज तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करावे लागतील, तर इथे लिहायचंय टू रॉयल्टीज. टू रॉयल्टीज जी अमाऊंट दिली ती आपण आउटरला घ्या 700 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट. रेंट तुम्हाला डेबिटला दिले, म्हणजे याचा अर्थ की तो एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू रेंट. अमाऊंट आहे रेंटची 1,900. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट दिले सॅलरीज दिलेले 3,000 ची सॅलरीज दिलेली आहे. हे 3,000 ची सॅलरी एक्सपेंडिचर आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचंय, पण ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला घ्या टू सॅलरीज. अमाऊंट घ्या 3,000 इनर कॉलमला. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा वेजेस दिले. वेजेस म्हणजे मजुरी, आणि मजुरी जी आहे ती तुम्हाला मेन्शन करायची ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस. वेजेस अमाऊंट इज 800 रुपीज. ऍडजस्टमेंट दिलेले त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करा. इन्शुरन्स जो दिलेला आहे, इन्शुरन्स हा पण तुमचा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर बाजूला मेन्शन करायचा आहे इन्शुरन्स. याच्यावरती ऍडजस्टमेंट पण तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे ती पण इनर कॉलमलाच मेन्शन करा 1,500. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. रीना आणि आरती ह्या दोघांचे ड्रॉइंग्स दिले. ड्रॉइंग्स आपण पार्टनर कॅपिटल म्हणून सॉरी तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचे. पहिल्यांदा फॉर्मेट लिहून घ्यायचे ड्रॉइंगचे. पहिल्यांदा लिहायचे कॅपिटल. कोणाचं कॅपिटल आहे, मी पार्टनर्स कॅपिटल कोणता केलेलं नाहीये. लिहायचे रीना. त्यामध्ये ऍड करणार आहोत नेट प्रॉफिट. ऑलरेडी याचा नेट प्लस प्रॉफिट येतोय त्यामुळे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल तर आपण लेस करणार आहोत, आणि त्यानंतर लेस करणार आहोत ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स ओके. मग ड्रॉइंगची अमाऊंट किती आहे रीनाची 2,000. मग इथे 2,000 ड्रॉइंगची अमाऊंट मेन्शन करणार आहोत. ठीक आहे. आता त्याचबरोबर कॅपिटल, आता रीनाचं जरा आर्थिक घ्यायचंय. कॅपिटल आर्थिक, त्याच्यामध्ये ऍड करणार नेट प्रॉफिट. नेट लॉस असेल तर मायनस करणार, पण प्रॉफिटच आहे, आणि नंतर करणार आहे आपण लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स ओके. मग ड्रॉइंगची अमाऊंट दिली तुम्हाला आरतीची 1,000. तर या पद्धतीने तुम्ही पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे. आता घ्या कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ह्या दोन्हीही प्रॉपर्टी आहेत, संपत्ती आहेत बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचे. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड ह्या दोन्हींची टोटल तुम्हाला द्यायचे. कॅश ॲट बँक 11,500 आणि 2,000. ओके. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे ट्राय बॅलन्सची डेबिट बाजू पोस्टिंग केलेली आहे. आता येतो क्रेडिट बाजूला. क्रेडिट बाजूला जर पाहिलं तर पहिल्यांदा दिसेल तुम्हाला सेल्स 58,200. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड 58,200 मायनस करा 57,200. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा सन्ड्री क्रेडिटर्स दिले बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करतो आपण. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. सन्ड्री क्रेडिटर अमाऊंट जी दिलेली तुम्हाला सन्ड्री क्रेडिटरची ती आहे 25,700. आउटर कॉलमला घ्यायचे. ऍडजस्टमेंट दिलेले आहे सॉरी, तर त्यामुळे इनरला घ्या 25,700. त्यानंतर नेक्स्ट आहे
परचेस रिटर्न आहे 500 रुपीज. आपण जागा ऑलरेडी सोडलेली आहे, त्यामुळं इथं फक्त तुम्हाला अमाऊंट लिहायची, मेन्शन करायची 500 रुपीज. ऑर्डर कॉलमला 35,000. त्यानंतर नेक्स्ट आहे आरडीडी. आरडीडी तुम्हाला क्रेडिट साईडला दिली, ऑलरेडी आपण फॉर्मॅट केलेला आहे. ट्राय बॅलन्स मध्ये दिलेली जाणारी आरडीडी ही आरडीडी ओल्ड असते. मग ओल्ड आरडीडी आपल्याला दिली 500 रुपीज, म्हणजे ओल्ड आरडीडी इथं मेन्शन करायची 500 रुपीज. ओके. नेक्स्ट डिस्काउंट दिलाय क्रेडिट साईडला. क्रेडिट ट्राय बॅलन्सची क्रेडिटची साईड ही लायबिलिटीची किंवा इन्कमची असते. डिस्काउंट क्रेडिट साईडला दिलाय, याचा अर्थ किती इन्कम आहे, तर इन्कमला मेन्शन करायचंय डिस्काउंट. सॉरी, आरडीडी 800 रुपीची आहे, तर 800 मेन्शन करा. आणि डिस्काउंट जो दिलेला आहे तो डिस्काउंट क्रेडिटला मेन्शन करा बाय डिस्काउंट. अमाऊंट इज 50 रुपीज, फक्त 50 रुपये दिलाय डिस्काउंट इन्कमला. त्यानंतर नेक्स्ट आहे कमिशन आहे. कमिशन 250 रुपीजचं दिलेलं आहे. कमिशन मेन्शन करा क्रेडिट साईडला बाय कमिशन. कमिशन अमाऊंट मेन्शन करा 250 रुपीज क्रेडिटला. आणि दिस इज लास्ट कॅपिटल अकाउंट. ऋण आणि आर्थिकचं तुम्हाला दिलेलं आहे 50,000 30,000. कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड ऋण 50,000, आर्थिक 30,000. ओके. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे अनसॉल्वचा तिसरा प्रॉब्लेम, पार्टनरशिप फायनान्सचा तिसऱ्या प्रॉब्लेम मधला ट्राय बॅलन्स पूर्णपणे आपण पोस्टिंग केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. आता जाऊया आपण ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिल्यांदा हिडन ऍडजस्टमेंट दिसते का पहा. ट्राय बॅलन्स मध्ये जर तुम्हाला कुठे पर्सेंटेज दिसती, ब्रॅकेट दिसत असेल ओपनिंग स्टॉक सोडून, तर त्याला हिडन ऍडजस्टमेंट आपण समजतो. पण मला तर याच्यामध्ये कोणतेही हिडन ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मध्ये दिसत नाही. मग आपण काय करणार आहोत, आपण डायरेक्टली प्रॉपर ऍडजस्टमेंटला जाणार आहोत. चला तर प्रॉपर ऍडजस्टमेंट स्टार्ट करूया. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, दॅट इज 22,000. आणि क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट येतो, ट्रेडिंग क्रेडिट, बॅलन्स शीट, असेट साईड. मग इथे लिहायचे बाय क्लोजिंग स्टॉक दॅट इज 22,000. बॅलन्स शीट असेट साईड क्लोजिंग स्टॉक $22,000. Okay. Next is adjustment number 2. Write off 900 for bad and doubtful debts. Create a provision for RDD that is 1,000. Sundry debtors मध्ये असणारी सर्वात महत्त्वाची ऍडजस्टमेंट म्हणजे ही, ज्याच्यामध्ये बॅड डेट्स पण आहे आणि आरडीडी आहे. ओके. तर मग आता तुम्हाला काय करायचंय, त्यांनी सांगितलं की सन्ड्री डेटर्स मधून तुम्हाला 900 रुपीज बॅड डेट्स मायनस करा आणि येणाऱ्या अमाऊंट वरती, सॉरी येणारी पण नाही, आणि आरडीडी 1,000 मायनस करा. ठीक आहे. मग आपण मायनस करूया. लेस बॅड डेट्स. ओके. किती, तर 900 रुपीज आहे, 900 रुपीज मायनस करा, किती आले 39,100. ओके. त्यानंतर सांगितले की काय, आरडीडी मायनस करा. लेस आरडीडी 1,000 रुपीज सांगितले, 1,000 मायनस केले म्हणजेच किती येणार आहे 38,100. ओके. बॅड डेट्स आरडीडी हे आपले न्यू आहे. मग आपल्या फॉर्मॅट मध्ये टाकायचं बॅड डेट्स 900 रुपीज न्यू आणि आरडीडी दॅट इज 1,000 न्यू. टोटल करून घ्या, किती येणार आहे 2,400 मायनस आता 800 दॅट इज ओल्ड आरडीडी. किती आले मग 1,600. या पद्धतीने आपण बॅड डेट्स आणि आरडीडी पूर्णपणे क्लिअर केली. आता येऊया नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% अँड क्रेडिटर्स 5%. डेटरवरती 3% डिस्काउंट आहे, म्हणजे जो आपल्याला पैसे देतो, ज्याच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहे तो झाला डेटर्स, आणि डेटर्स वरती 3% डिस्काउंट सांगितलंय. आता डेटर्सला जर डिस्काउंट आपण देत असेल तर आपला लॉस होतो, लक्षात घ्या. मग आता डिस्काउंट आहे म्हणजे डिस्काउंट आपण मायनस करतो, आपण लेस डिस्काउंट ऍट द रेट 3%. मग काय कॅल्क्युलेशन करायचंय, 38,100 वरती तुम्हाला 3% कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे. तो जी अमाऊंट ती असणार आहे आपली डिस्काउंटची अमाऊंट, आणि ती अमाऊंट आहे 1,143 ही तुमची अमाऊंट आली. आता मायनस करायचं 38,100 मायनस 1,143 ही अमाऊंट मायनस करा आणि आउटपुटला घ्या. ओके.
36,957 ही तुमची अमाऊंट आली. आता काय करायचं की हा जो डिस्काउंट आहे तुम्हाला दिलेला आहे, हा डिस्काउंट काय आहे की हा एकतर तुमचा एक्सपेंडिचर आहे. कारण की का डेटरला डिस्काउंट देतो म्हणजे आपला लॉस होतो, आपला एक्सपेंडिचर होतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स जी अमाऊंट दिलेली तुम्हाला ती अमाऊंट मेन्शन करायची 1143. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं त्यांनी की क्रेडिटरवरती 5% सांगितलंय. म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे, आपण ज्या व्यक्तीला पैसे देणार तो झाला क्रेडिटर आणि त्यांनी आपल्याला 5% डिस्काउंट दिला म्हणजे आपला फायदा झाला. डिस्काउंट आपण लेस करतो, लेस करायचंय लेस डिस्काउंट ऑन डिस्काउंट ऍट द रेट 5%. 25,700 वरती तुम्हाला 5% जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमची अमाऊंट असणार आहे 1285 ही तुमची अमाऊंट आली. आता काय करायचं 25,700 मायनस 1285 कॅल्क्युलेशन करूया 25,700. 25,700 वरती 5% कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट तुमची 100% 1285 येणार आहे. मग मायनस केल्यानंतर आउटर कॉलमला येणार आहे अमाऊंट 24,415 ही तुमची अमाऊंट आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं की हा डिस्काउंट आहे क्रेडिटरचा, हा तुम्हाला मेन्शन करायचा आहे. इन्कम आहे, आपला फायदा आहे, बरोबर आहे, प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ की प्रॉफिटच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर अमाऊंट इज 1,285. क्लिअर. तर हा झाला प्रॉब्लेम. ही जी ऍडजस्टमेंट नंबर जी सेकंड आहे ती आपण क्लिअर केलेली आहे, थर्ड पण क्लिअर केलेली आहे. आता 4 येऊया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 700 वेजेस वरती सांगितलेत आणि 800 रुपीज सॅलरीज वरती सांगितले. आउटस्टँडिंगचा नियम आहे त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करताना ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग 700 रुपीज आउटर लगे 1,500. आउटस्टँडिंगचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपीज. त्याच पद्धतीने सॅलरी पण सांगितलेले, सॅलरी पण ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपीज आहे, 800 रुपीज आहे, 3,800. इथल्या आउटस्टँडिंग सॅलरी दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट 800 रुपीज. आउटर कॉलमला दोघांचे टोटल घ्या 1,500. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पोस्टिंग केलेलं आहे ऍडजस्टमेंट नंबर 4चं. आणि दिस इज द लास्ट नाही अजून आहे 2-3. नंबर 5चे ऍडजस्टमेंट बघा. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स 1 एप्रिल 2018. आता इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स आपण 15 महिन्याचा 15 मंथचा पे केलेला आहे. आपली जी बॅलन्स शीट जी दिली तर 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 असं एका वर्षाचे आहे. म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने जातात. आणि इन्शुरन्स इथे 15 महिन्याचा आपण पे केलेला आहे. म्हणजे 1 एप्रिल 2018 पासून तर 31 मार्च 2019 पर्यंतच इन्शुरन्स आपला या वर्षामध्ये येणार आहे. बाकीचे पुढचे जे 3 महिने 15 पैकी 12 महिन्यानंतर 3 महिने जे राहतात ते आहे नेक्स्ट इयरचे. म्हणजे नेक्स्ट इयरला असेल त्याला आपण म्हणतो प्रीपेड. मग आता आपल्याला काय करायचं तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून देतो. तर मग आता काय करायचं की इन्शुरन्स अमाऊंट बघा किती दिसतं तुम्हाला. इन्शुरन्स 15,000 ना. हा तर इन्शुरन्सची अमाऊंट आहे 1,500 इंटू 15 महिन्याला जर 1,500 रुपये देतो तर साहजिकच कॅल्क्युलेशन केलं तर एका महिन्याला 100 रुपये मिळाले. तर तरी तुम्ही कॅल्क्युलेशन करायचंय कसं की 15 मंथ्स आहे. 15 मंथ्स पैकी 12 मंथ्स हे दिस इज द करंट इयर आहे. ओके. म्हणजे इथं तुम्हाला 15 करायचंय. दुसरं वाटलं तर असं कॅल्क्युलेशन करायला शकता 1,500 इंटू 3/15. हे कॅल्क्युलेशन केलं तर ह्याचं तुमचं जे उत्तर येणार आहे हे येणार आहे 1,200 आणि ह्याचं उत्तर येणार आहे 300 रुपीज. ओके. आता आपण गोंधळ होईल की आपण ऍड काय करायचं लेस काय करायचं कोणत्या म्हणून घ्यायची. तर आपला जो आउटरचा कॉलम आहे तो एक्सपेंडिचर करंट इयरमध्ये खर्च किती झाला तो दाखवत आहे. मग 12 महिन्याचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. हे सगळं 12 महिन्याची बॅलन्स शीट करतोय. म्हणजे हा आउटर कॉलमला ही तुम्हाला अमाऊंट मेन्शन करावं लागेल. सोपं काय पडेल मग 3 मंथचं आहे 300 रुपीज दॅट इज अ ऍडव्हान्स आहे म्हणजे त्यानंतर आपण प्रीपेड. म्हणजेच आपण इथं काय करणार आहे इन्शुरन्सला लेस जागा इथे कमी म्हणजे प्रीपेड. इथं फक्त लिहायचं प्रीपेड 3 मंथ्स आहे तर 300 रुपीज. आउटर कॉलमला मेन्शन करायचे 1,200 म्हणजे दिस इज अ करंट इयर एक्सपेंडिचर. क्लिअर झालं. तर या पद्धतीचा आपला हे जे आहे
तर हे वर्किंग नोट तुम्हाला मी इथे कॅल्क्युलेशन करून दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिले तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर. सेकंड इफेक्ट द्यावा लागेल आपल्याला. आता प्रीपेडचा आहे, प्रीपेडचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला द्यावा लागेल. प्रीपेड इन्शुरन्स अमाउंट इज 300 रुपीज. क्लिअर. तर या पद्धतीची प्रीपेडची ऍडजस्टमेंट आपण क्लिअर केली. ऍडजस्टमेंट नंबर 6 या डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट 5%. लँड अँड बिल्डिंग वरती 5% कॅल्क्युलेशन करायचे. डेप्रिसिएशन आपण लेस करतो. डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. पण 25,000 वरती 5% कॅल्क्युलेशन करा. अमाउंट असणार आहे 1250. मग मायनस करा. 25,000 मधून 1250 मायनस केल्यानंतर अमाउंट असणार आहे 23,750. आता हे डेप्रिसिएशन आहे. दुसऱ्या पेड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करणार आहोत. डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अमाउंट जी आहे ती मेन्शन करायची 1250. दिस इज अ डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. ओके. त्यानंतर ऍडजस्टमेंट जे आहे ते ऍडजस्टमेंट नंबर 7 आहे की आरती आणि रीना आणि आरतीचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, जो नेट प्रॉफिट आहे तो त्यांनी सांगितलं कॅपिटल रेशो. मग कॅपिटल रेशो म्हणजे बघा किती आले 50,000 आणि 30,000 हे त्यांनी कॅपिटल आले. मग काय कॅल्क्युलेशन करायचं इथे मी कॅल्क्युलेशन करतो. 50,000 आहेत 30,000 आहेत. कॅपिटल रेशो कॅल्क्युलेशन करायचा. 0 गेले म्हणजे 5 आणि हे 3 म्हणजे 5:3. हा तुमचा कॅपिटल रेशो असणार आहे. जो नेट प्रॉफिट येणार आहे तो आपण त्यांना त्या रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. ओके. तर पूर्णपणे आन्सरच्या तिसऱ्या प्रॉब्लेमचं मी पूर्णपणे पोस्टिंग करून दिलेलं आहे. ऍडजस्टमेंट क्लिअर केलेले आहे. आता आपण येऊया प्रॉब्लेमच्या टॅलीकडे. तर प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचा. प्रॉब्लेम टॅली करत असताना पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटची टोटल करून घ्यायची. क्रेडिट बाजूची बरोबर आहे. ती टोटल असणार आहे तुमची 79,200 ही तुमची क्रेडिटची टोटल असणार आहे. 79,200 ही टोटल आली. हीच टोटल तुम्हाला इकडे डेबिटला मेन्शन करायची 79,200. आता काय करायचं की तुम्हाला ही जी ट्रेडिंग अकाउंट आहे ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची पूर्णपणे टोटल करायची. पूर्णपणे टोटल करून घ्या. आणि ही जी टोटल आहे ही टोटल असणार आहे 55,300 ही तुमची टोटल असणार आहे. डेबिटची टोटल 55,300 ही तुमची टोटल आहे. मग काय करायचं 79,200 मधून आपल्याला 55,300 मायनस करायची. जी अमाऊंट येईल तो असणार आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. आणि तो ग्रॉस प्रॉफिट आहे 1,000. याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ओके. हा ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन झालेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर तो काय होतो ब्रॉट डाऊन होतो. मग इथे लिहायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,500. ओके. तर या पद्धतीचं आपला ग्रॉस प्रॉफिट 23,900 लिहायला लागेल 23,900. आता हे आपण पूर्णपणे ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे जाऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची जी टोटल आहे ती जास्त असणार आहे कारण की नेट प्रॉफिट आलाय. त्यामुळे आपण टोटल पूर्णपणे ही टोटल करून घेणार आहोत. ही टोटल जी असणार आहे तर ती टोटल असणार आहे 25,485 ही तुमची टोटल असणार आहे. सेम टोटल तुम्हाला इथे मेन्शन करायची 25,485. ओके. मग आता काय कॅल्क्युलेशन करायचं नीट बघा. तर आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे की आपल्याला एनपी काढायचं आहे. मग एनपी काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला क्रेडिटची टोटल मिळली. आता ही डेबिटची जी टोटल आहे ही डेबिटची टोटल पूर्णपणे करायची. ओके. आणि ही टोटल जी आहे तुमची प्रॉफिट डेबिटची पूर्णपणे टोटल ती असणार आहे 11,893 म्हणजे 11,893 ही तुमची टोटल आहे. मग आता काय करायचंय की ही जी अमाऊंट आहे तर ही अमाऊंट आहे तुमचा नेट प्रॉफिट. मग तुमचा नेट प्रॉफिट इथं मेन्शन करायचं आहे टू नेट प्रॉफिट. सॉरी ही अमाऊंट आली. आता काय करायचं की 25,485 जी अमाऊंट आहे 25,485
ओके, त्यातून 11,893 अमाऊंट मायनस करून घ्या. जी अमाऊंट असणार आहे तो असणार आहे तुमचा नेट प्रॉफिट, आणि तो नेट प्रॉफिट आहे 13,592. हा तुमचा काय झाला नेट प्रॉफिट आहे. 13,592 हा तुमचा नेट प्रॉफिट आला. आता हा जो नेट प्रॉफिट दिलेला आहे हा नेट प्रॉफिट आपल्याला त्यांच्या रेशो प्रमाणे डिवायडेशन करायचा आहे. ओके, ऑलरेडी आपला जो ब्लॅकबोर्ड आहे हा अत्यंत छोटा आहे. अमाऊंट फक्त तुम्हाला कदाचित दिसेल, आवड दिसली किंवा नाही दिसणार. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आता इथे जागा नसल्यामुळे मी आता इथे नेट प्रॉफिट मेन्शन करतो. टू नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. ओके, हा नेट प्रॉफिट आहे 13,592. आता मी इथं लिहितो 13,592 हा नेट प्रॉफिट आहे, आणि आपला जो रेशो दिलाय 5:3. मग आपल्याला जी रीना आहे, रीनाच्या वाट्यावरती किती प्रॉफिट आला हे बघायचंय. मग रीनाचा जो प्रॉफिट आहे तो 5 रेशो म्हणजे ह्या दोघांची टोटल 5:3 म्हणजे 5 आणि 3 8 म्हणजे 5 पैकी 8 पैकी 5 असल्या, आणि इथे 3 8 पैकी 3. तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं, आणि जर कॅल्क्युलेशन केलं तर रीना जी आहे, ही जी रीना आहे, रीनाच्या वाटेवरती जो प्रॉफिट असणार आहे तो डिवायडेशन करायचा आपल्याला 13,592. हे दोघांना वाटायचे 5:3 हा रेशो आहे. तर रीनाच्या वाटेवर जो प्रॉफिट असणार आहे तो प्रॉफिट असणार आहे 8,495 हे तुमची अमाऊंट असणार आहे. मग आता आणि त्याच्यानंतर जी आरती आहे, आरतीच्या नावावरती जो प्रॉफिट आहे तिचा रेशो 3 आहे. तर आपण तिच्या नावावरती जो प्रॉफिट असणार तो असणार आहे 5,097 हा तिचा आला नेट प्रॉफिट. मग आता काय कॅल्क्युलेशन करा, ह्याची टोटल करा. 58,495 मायनस 2,000 करा म्हणजे 56,495. सेम ॲज इट इज 35,097 मायनस 1,000 34,097. ओके, तर या पद्धतीने हे तुमचं सगळं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. त्यानंतर आता बॅलन्स शीटची आपण टोटल करूया. बॅलन्स शीटची टोटल जर तुम्ही पाहिली तर पुस्तकातली जी टोटल आहे आणि आपली जी टोटल आहे ती सेम आहे. कॅल्क्युलेशन करायला काही एवढं अवघड नाहीये. ओके, तर बॅलन्स शीटची टोटल असणार आहे 16,000. 1,16,557 ही जी तुमची टोटल आहे ही बॅलन्स शीटची टोटल आहे. ठीक आहे, तर ओके, मला फक्त एवढं सांगायचं या प्रॉब्लेम मध्ये हा जो अनसॉल्वचा तिसरा प्रॉब्लेम आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा, हा कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे, त्याच्यातला कन्सेप्ट काय आहे, कशा पद्धतीने आले, तर हे माझं इंटेन्शन होतं. ओके, कदाचित तुम्हाला हे दिसलेलं नसेलही, कदाचित फक्त कन्सेप्ट माझं बोलणं जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं डिफिकल्टी येऊ शकेल. ओके, सो तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेमचं पूर्णपणे सोल्युशन केलेलं आहे, आणि मला निश्चित आशा आहे की हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. धन्यवाद.